माझ्या प्रियजनांनो, मी तुम्हाला येशू ख्रिस्ताच्या नावाने अभिवादन करतो. तुम्ही कसे आहात? प्रभू येशू ख्रिस्त तुम्हावर खूप प्रेम करतात आणि तुमची खूप काळजी घेतात. म्हणूनच ते दररोज सकाळी तुमच्याशी बोलतात. पण तुम्ही येशू सोबत चालताना काळजीपूर्वक राहायला हवे. फक्त हा संदेश ऐकून तुम्ही असं म्हणू नका की मी देवाचं वचन ऐकलं आणि प्रार्थना केली. तुम्ही सकाळी लवकर उठायला हवं आणि देवाला किमान 1 तास द्यायला हवा. तुम्ही त्यांच्या चरणांमध्ये बसायला हवं, त्यांच्या वचनावर मनन करायला हवं आणि प्रार्थना करायला हवी. मगच तुम्ही तुमचा दिवस सुरू करायला हवा. तेव्हाच त्यांची उपस्थिती तुमच्या सोबत असेल. तुम्हाला समजलं का आज प्रभूने तुमच्यासाठी कोणतं वचन दिलं आहे? अनुवाद अध्याय 15 वचन 4. तो तुम्हास भरभरून आशीर्वाद देणार आहे. प्रभू तुम्हाला आणखी जास्त आशीर्वाद देतील. तुम्ही असं म्हणत आनंदी होऊ शकता की प्रभूंनी मला आशीर्वाद दिला आहे आणि मला चांगल्या प्रकारे सांभाळलं आहे. त्यांनी मला शांती दिली आहे आणि पापातून मुक्ती दिली आहे. त्यांनी मला चांगली नोकरी, व्यवसाय आणि घर दिला आहे. त्यांनी मला चांगल्या कुटुंबाचा आशीर्वाद दिला आहे आणि मला चांगल्या प्रकारे सांभाळलं आहे. पण प्रभू यावर समाधानी नाहीत. प्रभू आपल्या मुलांना आणखी जास्त आशीर्वाद द्यायचे इच्छितात. त्यांना वाटतं की हे आशीर्वाद पुरेसे नाहीत. हेच परमेश्वराचं हृदय आहे. एक वडील असं इच्छू शकतात की त्याच्या मुलाला अजून जास्त आशीर्वाद मिळावेत, जरी त्याला आधीच आशीर्वाद मिळाले असले तरी. बरोबर ना? येशूचीही हीच इच्छा आहे. म्हणूनच प्रभू म्हणतात, मी तुम्हाला खूपच आशीर्वाद देईन. मी तुम्हाला आणखी जास्त आशीर्वाद देईन. हीच प्रभूची इच्छा आहे. एकदा एका कुटुंबाने मला प्रार्थना करण्यासाठी आणि त्यांच्या नवीन व्यवसायाच्या उद्घाटनासाठी आमंत्रित केलं. मी ते स्वीकारलं आणि तिथे गेलो. ती एक खूप मोठी फॅक्टरी होती आणि ते माल निर्यात करत होते. मी त्यासाठी प्रार्थना केली आणि त्यांना आशीर्वाद दिला. त्यांच्याकडे स्वतःचं घर, दुसरा व्यवसाय अशा इतरही आशीर्वाद होत्या. ज्या फॅक्टरीसाठी मी प्रार्थना करायला गेलो होतो ती नवीन होती. ती एक खूप मोठी फॅक्टरी होती आणि तिथे खूप लोक काम करत होते. पुढच्या वर्षी ते पुन्हा आले आणि मला प्रार्थना करण्यासाठी आणि आणखी एका नवीन व्यवसायाच्या उद्घाटनासाठी आमंत्रित केले. मला खूप आनंद झाला आणि मी प्रार्थना करायला आणि नवीन व्यवसायाचं उद्घाटन करायला देखील गेलो. प्रभूने त्यांना खूप आशीर्वाद दिला. पुढच्या वर्षी ते पुन्हा आले, त्यांच्या आणखी एका नवीन व्यवसायासाठी आमंत्रित करण्यासाठी. मी त्यांच्यासाठी खूप आनंदी होतो. यालाच खूप मोठा आशीर्वाद मिळणं असं म्हणतात. प्रभू आपल्याला असाच आशीर्वाद द्यायला इच्छितात. मी जाऊन त्या व्यवसायासाठी प्रार्थना केली. त्यालाही आशीर्वाद मिळाला. परमेश्वर आपल्या मुलांना खूप मोठा आशीर्वाद द्यायला इच्छितात. जर तुम्हाला बढती मिळाली तर ती तिथेच थांबणार नाही. प्रभू तुम्हाला आणखी उंच नेतील. तुमच्या व्यवसायाच्या सीमा वाढल्या आहेत का? तो त्या आणखी वाढवेल. तुम्ही शिक्षण घेत असाल, काम करत असाल, सेवा करत असाल किंवा व्यवसाय करत असाल, प्रभू तुम्हाला खूप आशीर्वाद देतील. हीच त्यांची इच्छा आहे. ते तुम्हाला आशीर्वाद द्यायला इच्छितात. तुम्ही यावर विश्वास ठेवता का? जर तुम्ही फक्त एवढंच म्हणालात, प्रभू माझ्याकडे जे आशीर्वाद आहेत ते माझ्यासाठी पुरेसे आहेत, तर प्रभू म्हणतील, मी माझ्या मुलाला जबरदस्ती करणार नाही. जसे आहेत तसेच राहा. त्याऐवजी जर तुम्ही म्हणालात, प्रभू आम्हाला तसेच आशीर्वाद द्या जसे तुम्हाला द्यायचे आहेत, तर तो तुम्हाला खूप आशीर्वाद देईल. तुम्हाला समजतंय का? तुम्ही प्रभूचं विचारणार आहात का? प्रभू, तुम्ही माझ्याशी वचन दिलं आहे की तुम्ही मला खूप आशीर्वाद द्याल. तुमच्याकडे माझ्यासाठी जे काही आशीर्वाद आहेत ते मी आनंदाने स्वीकारतो. मी त्याच्या माध्यमातून तुमची महिमा करीन आणि इतरांसाठी आशीर्वाद ठरेन असं म्हणा. मग प्रभू तुम्हाला खूप आशीर्वाद देतील. पिता, तुम्ही या मुलीला वचन दिलं आहे की तुम्ही त्यांना खूप आशीर्वाद द्याल. त्यांना आशीर्वाद द्या आणि त्यांना अनेकांसाठी आशीर्वाद ठेवा. त्यांना आशीर्वाद द्या आणि उंच स्थानावर पोहोचवा, जेणेकरून ते इतरांसाठी आशीर्वाद ठरू शकतील. पिता, मी येशूच्या नावाने प्रार्थना करतो. आमेन, आमेन. जीसस रिडीम मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.